हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आखाड महिना सुरू झाला की सवासणी देखील घातल्या जातात, म्हणजेच गुरुपौर्णिमेनंतर। तर या इथे सकाळचे 5 वाजून गेले होते आणि आम्ही स्वयंपाकाची सुद्धा तयारी केली। तर सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे, सोबतच थोडा थोडा पाऊस सुद्धा येतोय। तर रात्रीच मी गॅस वगैरे घासून ठेवते, तर पण आता स्वयंपाक करायचा होता म्हटल्यावर परत त्याच्यावर एक हात फिरून घेतला आणि लाईट देखील नव्हती, त्यामुळे बॅटरीच्याच उजेडात, जोपर्यंत बाहेरचा उजेड येत नाही तोपर्यंत बॅटरीच्याच उजेडात स्वयंपाक करून घेतला। जसं की बऱ्याचशा 1-2 व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे 4 ते 5 दिवस आमची ते अजिबात लाईट नव्हती, तेव्हाचाच हा व्हिडिओ देखील आहे। तर सकाळी पहिले आधी चहा करून घेतला आणि त्यानंतर डाळ शिजायला घातली। तर सवासणी आम्हाला घालायच्या होत्या आणि सोबतच घरचे देखील जेवणाला होते आणि साई पण लवकरच उठला होता। मी उठले की लगेच तो पण उठला, 5:30 वाजताच तो उठला होता आणि असं शाळेत जायचं म्हटलं की त्याच्याकडून उठणं होत नाही। तर या इथे उजेडलेलं होतं आणि बकऱ्यांना देखील खायला टाकलं म्हणजेच जो पाला असतो तो आणून टाकला, सोबतच त्यांना पीठ चारणं, तसेच दूध पाजणं, ही सकाळची भरपूर सगळी कामे असतात आणि ते मिस्टरच करतात। तर या इकडे सकाळी साई लवकर उठला होता आणि त्याला बाहेर पण पाठवलं नाही, दार बंद केलं होतं आणि कीर्तन चालू असतानाच त्याने त्याचं सुद्धा जे डमरू आहे वाजवायचं ते देखील काढलं आणि तो वाजवत होता, त्याला असं वाजवायला आवडतं। त्यानंतर स्वयंपाकाची तयारी म्हणजे पुरण हे शिजून परत परतायचं होतं, तसेच आमटीचं वाटण देखील काढलं, मेथी करण्यासाठी सगळं म्हणजे पूर्वतयारी ही सगळी करून घेतली होती। आता या इथे डाळ शिजली की ती परतायला घेणार होते। तर सकाळचे 7 वाजून गेले आणि देवपूजा वगैरे झाली, लवकर आवरलं की लवकर स्वयंपाक होतो, पण बाकीच्या कामांना मात्र उशीरच होतो। आमच्या सवासणी जरी 10:30-11ला जेवल्या होत्या, पण मला बाकीचे धुणं भांडी करायला तर 2-2:30 वाजले होते। एकदा धुणं झालं की सगळं काम झाल्यासारखं वाटतं, पण तेच पाठीमागं राहिलं होतं। मग बाकीचे सगळे स्वयंपाक करून घेतला, फक्त पोळ्या लाटायच्या होत्या आणि तोपर्यंत घरच्यांसाठी मग चपात्या देखील करून घेतल्या, कारण की मग चहा चपातीचा नाश्ता केला। या इथे तुम्ही पाहू शकता स्वयंपाक वगैरे सगळा झाला, नैवेद्य देखील भरले आणि पुरणपोळीचा देखील नैवेद्य असतो, तसंच जो रोट म्हणतात त्याचा देखील नैवेद्य असतो। तर आमटीला खूप छान अशी तर्री आलेली आहे। आता सगळा स्वयंपाक पोळ्या चालू असतानाच मिस्टर नैवेद्य दाखवायला गेले होते, जे आमचं ग्रामदैवत आहे तिथे नैवेद्य दाखवून दिला, तसेच वस्तींवरचे जे छोटे छोटे मंदिरं आहेत तर आता मंदिराबाहेर नैवेद्य दाखवल्यानंतर मग तोपर्यंत आमच्या पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या आणि त्यानंतर मी लगेच जेवण म्हणजे सवासणी जेवणासाठी बसवायच्या होत्या, त्यासाठी ताटं करून घेतली। सकाळी 11 वाजताच सवासणी जेवायला बोलवल्या होत्या, कारण की बऱ्याचशा महिलांना रानात सुद्धा जायचं असतं। सवासणी देखील आल्या, तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या नाती असेल किंवा मुली असेल त्या देखील जेवायला आल्या होत्या। सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मग लगेच धुणं धुवायला घेतलं, कारण की पावसाळ्याच्या वातावरणामध्ये धुणं लवकर वाळत नाही आणि पाणी टंचाई इतकी झाली की अक्षरशः हापशावर देखील आमची इथे गर्दी होत होती। तसं तर प्रत्येकाच्याच दारात बोर आहे, बटन दाबलं की पाणी येतं, पण लाईटच नव्हती, त्याच्यामुळे पाण्याचा देखील प्रश्न नव्हता। अगदी थोड्या पाण्याचा वापर करून या इथे सगळीच कामे करावी लागत होती। तर हापसा आहे, त्या हापशावर बऱ्याच जणांची गर्दी होत होती, तसंच हापशावरून कोण पाणी घरी पण वाहून नेत होतं, इतकी टंचाई आमची इथे मागच्या आठवड्यामध्ये झालेली होती। धुणं धुतल्यानंतर भांडी पण घासून घेतली, ते पण अगदी थोड्याशा पाण्यात,
कसं लाईट चालू असल्यावर पाणी असतं, त्यामुळे थोड्या पाण्यात काम करायची सवय नाही, पण देखील ते करावंच लागतं. जसं असेल तसं राहावंच लागतं. तर या इथे आता गॅस वगैरे सगळं माझा पुसून झाला होता आणि घरातली सगळी कामं आवरल्यानंतर ना दुपारी 2-2:30 वाजता सवासणीला देखील जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. तर तिथे सुद्धा गेलो. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.